रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट मिळणार आहे। गर्दी टाळण्यासाठी आणि दोन्ही बाजूच्या प्रवासातील तिकीट बुकिंग अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने राउंड ट्रिप पॅकेज नावाची एक विशेष योजना आणली आहे। ही योजना 14 ऑगस्ट पासून प्रयोगात्मक स्वरूपात सुरू होईल। गणेशोत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांच्या मूर्ती या मंडपात दाखल व्हायला सुरुवात झाली। मुंबईचा सम्राट, मुंबईचा महाराजा, परळचा महाराजा अशा अनेक मोठ्या मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडळाकडे रवाना झाल्या। सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा ठेवण्यात येणार आहे। परीक्षेची पाठ्यपुस्तकं, नोट्स वापरण्यात परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आता पुस्तक पाहून प्रश्नांची उत्तरं देता येतील। गिरगाव चौपाटीवर 2 महिन्यांपासून कबुतरांना खाद्य टाकू नये यासाठी मुंबई पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे। कबुतरांना खाद्य टाकतील त्या नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारण्याचा आदेश पालिकेने दिलाय। त्यासाठी कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेत। आतापर्यंत सुमारे 8,000चा दंड आकारण्यात आल्याची माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली आहे। 13 तारखेपासून कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाज उपोषणाला बसेल असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिलाय। एवढंच नाही तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्र देखील हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही अशी धमकी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिवंत वन्य प्राणी तस्करी प्रकरणी एकाला अटक केली आहे। सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। 2 किंकाजू, 2 पिमी मोमोसेंट्स आणि 50 अल्बिनो रेड इयर्ड स्लाइडर्स या प्राण्यांचा समावेश आहे। शाहरुख खान मोहम्मद इस्मियन हा बँकॉकवरून मुंबईत आला होता। बीडच्या चोरंबाज जवळ एसटी बस आणि कारचा अपघात झालाय। या अपघातात कारमधील दोघे जखमी झालेत। या महामार्ग अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे रस्त्याचं रुंदणीकरण करण्यासाठी मागणी केली जाते। या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय। जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना परभणीत कार्यकारी बरखास्त करण्यात आली आहे। बीडच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलाय। तर येणाऱ्या काळामध्ये कार्यप्रणाली पाहून निवड केली जाणार असल्याची माहिती संपर्क प्रमुख राजू कापसे यांनी दिली आहे। तर परभणीमध्ये नुकतीच 3 जिल्हा प्रमुखांची निवड करण्यात आली। जालन्यात उन्हाळी मिरची विविध बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगाने ग्रासली आहे। त्यामुळे उत्पादनात मोठी घट होतीये। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसलाय। बीडमध्ये 20 वर्षीय तरुणानं घरातील सर्वांवरच चाकूने हल्ला केलाय। या हल्ल्यात आजीचा जागीच मृत्यू झालाय। तर आई वडील देखील गंभीर जखमी झालेत। तसंच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।